हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, RTMNU या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयाचे MCQs बघायचे आहेत. MCQs थ्रू आपण आपल्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जी आपल्याला ही एक्झाम टार्गेट करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ज्याचं याचं आपलं 19वं लेक्चर आहे. ऑलरेडी 18 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरचे. सो लेट्स स्टार्ट टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे एक्झामचा पॅटर्न असा आहे की 50% मार्क्स किंवा 50 मार्क्स हे एक सेक्शनला आहेत आणि दुसऱ्या सेक्शनला 50% मार्क्स आहेत, 50 गुण आहेत. टोटल 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. ज्याच्यामध्ये पहिला पार्ट सेक्शन ए जो आहे तो रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड आणि जनरल ॲप्टिट्यूड असं त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये रिसर्चवरती 40 क्वेश्चन्स आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती 10 क्वेश्चन्स असा हा रेशिओ असणार आहे. सो यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशली फॉर सेक्शन ए. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 मॉक टेस्ट या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या असतील आणि उरलेल्या 10 जनरल ॲप्टिट्यूडवरती असतील. सभोवताच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF फॉर रिसर्च मेथॉडॉलॉजी. जसं की वेटेज रिसर्च मेथॉडॉलॉजीला जास्त आहे सेक्शन ए मध्ये, तर त्यासाठी ही सरावासाठी MCQ PDF तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच रजिस्ट्रेशन करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. हा कोर्स तुम्हाला गॅरंटेड सिलेक्शन करून देणार आहे, कारण असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे की तुमचा सेक्शन ए एकदम परफेक्ट होणार आहे आणि फार थोडे पर्सेंटेज म्हणजे 50% मार्क व्हायला ह्याच्यामध्ये खूप हेल्पफुल होणार आहे सेक्शन ए मध्ये फुल कोर्समध्ये. ओके. बस काय आजच्या लेक्चरमध्ये आपण कशावरती एमसीक्यूज बघणार आहोत. तर आज आपण दोन युनिट घेतोय, जे आहे युनिट 6 आणि दुसरा आहे युनिट 7. तर युनिट 6 मध्ये काय आहे, मेथड्स ऑफ रिसर्च, सॅम्पल सर्वे, मेथड्स ऑफ रिसर्च इथे, त्याच्यानंतर सॅम्पल सर्वे, केस स्टडी, लाईफ हिस्ट्री, इथनोग्राफी, हिस्टॉरिकल अँड इंटरव्ह्यू. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला एमसीक्यू थ्रू क्लिअर करायचे आहेत. जसं की आपल्याला हे आधी झालेलं आहे, पण यावरती अजून कसे वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात ते आपल्याला बघायचे आहे. म्हणूनच मी दुसरं सेम युनिट जे 7 नंबरचं युनिट आहे ते घेतलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये देखील टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, मग त्याच्यामध्ये क्वेश्चन आहेत, इंटरव्ह्यू शेड्यूल, ऑब्झर्वेशन अँड टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन, फोकस ग्रुप डिस्कशन, स्केल अँड स्केलिंग टेक्निक्स, इंटरव्ह्यू गाईड आणि फील्ड डायरी जे आहे पॉइंट्स आहेत ते आपल्याला एमसीक्यू थ्रू क्लिअर करायचे आहेत, कन्सेप्ट ज्या पेट एक्झामसाठी आपल्याला उपयुक्त आहेत. त्याचा आपण पहिला प्रश्न बघतोय. In the opening of case study, Lee and colleague illustrate the use of which method in cultural research. इथे प्रश्न दिलेला आहे. ली एक शास्त्रज्ञ आहे. In the opening case study, the Lee and the colleague illustrate the use of which method in cultural research. सुरुवातीच्या केस स्टडी मध्ये ली आणि सहकारी यांनी सांस्कृतिक संशोधनात कोणत्या पद्धतीचा वापर करतात हे स्पष्ट केले आहे. तर ऑप्शन आहे सर्वे, नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट, तिसरा आहे इथनोग्राफिक इंटरव्ह्यू आणि डी आहे ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, इथनोग्राफिक इंटरव्ह्यू. तर ही कन्सेप्ट आपल्याला आधी आलेली नाही. आपला जो सिलेबस किंवा व्हिडिओ सिरीज चालू झाल्यापासून ही एक नवीन कन्सेप्ट आपल्याला मिळालेली आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर मी डायरेक्ट सांगितलं, जे आहे इथनोग्राफिक इंटरव्ह्यू. तर ली आणि कलिग ओपनिंग केस स्टडीच्या बाबतीत कल्चरल रिसर्च करताना या प्रकारची पद्धत वापरतात, इथनोग्राफिक इंटरव्ह्यू. तर ते काय आहे आपण समजून घेऊया. सुरुवातीला द ओपन केस स्टडीज म्हणजे काय आहे ते बघूया. द ओपन केस स्टडीज प्रोजेक्ट अँड educational resource that educators can use in classroom to teach students how to effectively derive knowledge from data in a real world challenges. इथे जनरल आपल्याला मीनिंग सांगितलेलं आहे की ओपन केस स्टडीज म्हणजे काय, की एज्युकेटर्स जे आहेत ते आपल्या लाईव्हली गोष्टीमधून स्टुडंट्सला एक्झाम्पल्स देत असतात, शिकवत असतात, नॉलेज देत असतात आणि त्यातूनच मग ते लाईव्हली स्टुडंट्स त्याच्यावरची इन्फॉर्मेशन समजून घेतात, नॉलेज जे घेतात ते त्याचा एक्झाम्पल म्हणजे जे वस्तूचा उपयोग खरा आहे ते प्रॅक्टिकल यूज त्यांना तिथे कळून येतो. तर त्याला आपण द ओपन केस स्टडीज असं म्हणू शकतो. मग इथनोग्राफिक इंटरव्ह्यू काय आहे. इथनोग्राफिक इंटरव्ह्यू इज अ टाइप ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च दॅट कंबाईन्स इमर्सिव्ह ऑब्झर्वेशन अँड डायरेक्ट वन ऑन वन इंटरव्ह्यूज. In anthropology, ethnographic research spends years living immersed in the cultures they study in order to understand behavior and social rituals of the entire culture. तर इथनोग्राफिक इंटरव्ह्यू मध्ये काय असतं, हा क्वालिटेटिव्ह प्रकारचा रिसर्च असतो
आणि त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असतं आणि शिवाय डायरेक्ट एका एका पर्सनला एका वेळेस 1 on 1 दिलेलं आहे. म्हणजे एका वेळेला एक इंटरव्ह्यूअर त्याचा इंटरव्ह्यू घेणार. नेक्स्ट नेक्स्ट जेव्हा व्यक्ती येईल तेव्हा नेक्स्ट व्यक्तीला सुद्धा एकदाच घ्यायचा. दोघांना एकत्र घेऊन इंटरव्ह्यू नाही करायचा किंवा एखाद्या ग्रुपला घेऊन देखील तुम्ही इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत. म्हणून एका वेळेस फक्त एकाचा इंटरव्ह्यू 1 on 1 इंटरव्ह्यूज घेतले जातात इथनोग्राफिक इंटरव्ह्यूमध्ये. मग याचा उपयोग म्हणजे काय केला जातो? इथनोग्राफिक रिसर्च स्पेंड्स इयर लिव्हिंग इमर्स इन द कल्चर्स दे स्टडी. म्हणजे जे जे हे रिसर्चर्स जे असतात इथनोग्राफिक रिसर्च करणारे ते इयर स्पेंड करतात. म्हणजे भरपूर 1-2 वर्ष किंवा असे इयर स्पेंड करतात त्या कल्चरमध्ये राहून समजून घेऊन त्याच्यातल्या काही गोष्टी किंवा तिथे राहणाऱ्या व्यक्तींचं बिहेवियर वागणूक किंवा सोशल रिच्युअल्स जे आहेत ते समजून घेतात. त्यांचं पूर्ण कल्चर समजून घेतात आणि त्यावरती मग जे काही कन्क्लुजन निघेल किंवा त्यातून जे नॉलेज आपल्याला मिळणार आहे ते मग आपण कल्चरल रिसर्च म्हणून पब्लिश करतो किंवा लोकांना ते कल्चरल रिसर्च म्हणून पुढे येते माहिती. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा. क्रॉस कल्चरल स्टडीज आर एन एक्झाम्पल ऑफ. तर हा एक नवीन कन्सेप्ट आहे क्रॉस कल्चरल स्टडीज. कल्चरल स्टडीज किंवा कल्चरल रिसर्च आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं. एखाद्या कल्चरचा तिथे राहून अभ्यास करायचा आणि त्यातून जे नॉलेज मिळेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर क्रॉस कल्चरल काय आहे आता बघायचं आहे. क्रॉस कल्चरल अभ्यास हे एक उदाहरण आहे. कशाचं? ऑप्शन्स आहेत केस स्टडी, कंपॅरेटिव्ह स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी आणि क्रॉस सेक्शनल स्टडी. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए केस स्टडी. का? कारण लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की ओपन केस स्टडीजचा अभ्यास कल्चरल स्टडीज मध्ये करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं असा प्रश्न होता. म्हणजेच तिथं कसा स्टडी होतो? केस स्टडी वरती अभ्यास होतो कल्चरल स्टडीज मध्ये. मग इथे क्रॉस स्टडी कल्चरल स्टडीज जरी ऑप्शन असेल तरी तिथे आपण केस स्टडीचाच वापर करणार आहे. एखाद्या गोष्टीचा आपण तिथे राहून त्या व्यक्तीचा किंवा त्या पर्टिक्युलर कल्चरचा अभ्यास करतोय म्हणजे आपण एखाद्या केसचा अभ्यास करतोय. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ए केस स्टडीज. कसं? तर हे कशाचं उदाहरण आहे? केस स्टडीचं उदाहरण आहे. लास्ट क्वेश्चन मध्ये देखील बघितलं आणि त्याच्यावरून आपल्याला याचा आन्सर लगेच मिळालं की केस स्टडी क्रॉस कल्चरल स्टडीज इज एक्झाम्पल ऑफ केस स्टडी. What is case study? आता case study काय? A case study is a research approach that is used to generate in-depth, multifaceted understanding of the complex issue its real life context. तर जी व्यक्ती आहे त्याच्या रिअल लाईफची ज्या काही गोष्टी आहेत त्याला डीप मध्ये समजून घेणं किंवा त्याला काय काय बाजू आहेत ह्या गोष्टी समजून घेणं यासाठी आपण एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या पर्सनची निवड करतो केस स्टडी म्हणून. ह्याला काय म्हणतो आपण? ही केस आहे. It is an established research design that is used extensively in a wide variety of disciplines, particularly in a social science. तर केस स्टडीचा मेन वापर कुठे केला जातो? तो सोशल सायन्स. का? तर सोशल सायन्स कशाचा अभ्यास करतं? ह्युमन बिहेवियरचा. कशाचा अभ्यास करतं? ह्युमन बिहेवियर. मगाशीच बघितलं आपण. मग ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करताना आपल्याला डायरेक्ट हवेत बोलून चालणार आहे का? नाही. त्या व्यक्तीचं वर्तणूक कसं आहे हे आपल्याला स्वतः चेक करायचं आहे. बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, रीती कशा वापरल्या जातात किंवा रीतीमध्ये कसा तो चालतो हे सगळं आपल्याला ऑब्झर्व करून स्वतः त्याचे आन्सर्स किंवा त्यातून आपल्याला कन्क्लुजन काढायचं असतं. म्हणजेच आपण काय करतो? त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा किंवा त्या पर्टिक्युलर बिहेवियरचा अभ्यास करतो. तर हे जे असतं त्याला केस स्टडी आपण असं म्हणतो. काय म्हणतो? केस स्टडी. Cross-cultural studies are research design that compare human behavior across two or more cultures. तर केस स्टडी काय आपल्याला सुरुवातीला समजलं की एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा एखाद्या कल्चरचा आपण एक वस्तूचा प्रॉपर ऑब्झर्वेशन करून केस म्हणून अभ्यास करतो तेव्हा ते एक केस स्टडी असते. मग इथे क्रॉस कल्चरल स्टडीज म्हणजे काय? तर एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक कल्चरचा अभ्यास करणं म्हणजे क्रॉस कल्चरल स्टडीज इथे आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण थर्ड नंबरचा. काय आहे क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉब्लेम असोसिएटेड विथ सर्वे रिसर्च. तर एकदा आपण एका लेक्चर मध्ये बघितलंय की सर्वे रिसर्च काय आहे. सर्वे करून आपण तो रिसर्च करतो त्याला सर्वे रिसर्च म्हणतात. तसं जनरल स्टेटमेंट आपण करू शकतो. पण त्याचा दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला प्रॉब्लेम आहे सर्वे रिसर्च मध्ये? सर्वेक्षण संशोधनाशी संबंधित खालीलपैकी कोणती समस्या आहे? ऑप्शन्स आहेत द प्रॉब्लेम ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठतेची समस्या. जर आपण प्रत्येक व्यक्तीकडून इंडिव्हिज्युअली माहिती घेतोय तर त्याची वस्तुनिष्ठतेची समस्या असेल का? नाही. मग प्रॉब्लेम ऑफ गोइंग नेटिव्ह म्हणजे मूळ जातची समस्या. मूळ जात म्हणजे इथे आपण असं समजूया की मूळ गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रॉब्लेम. तर हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला येणार नाही कारण आपण इंडिव्हिज्युअली क्वेश्चन विचारतोय सर्वे रिसर्च मध्ये. मग द प्रॉब्लेम ऑफ ओमिशन वगळण्याची समस्या. ही समस्या असू शकते का जी सर्वे रिसर्च मध्ये होऊ शकते? होऊ शकते.
नेक्स्ट ऑप्शन आहे द प्रॉब्लेम ऑफ रिबर्समेंट, मजबूतीची समस्या. मजबूतीची तर नाही, कारण आपण ऑब्झर्व प्रत्येकी इंडिव्हिज्युअल सर्वे करत असल्यामुळे त्यांच्याकडून आपण वैयक्तिक माहिती ही लगेच मिळवतो. पण यातून एक समस्या सर्वे रिसर्च मध्ये येते, ती म्हणजे वगळण्याची. कसं? जर आपण 10 लोकांचा सर्वे करत असो आणि त्यामधून जर एखादी व्यक्ती म्हणजे उत्तर देण्यासाठी राहिली किंवा एखादा क्वेश्चन राहिला, तर तिथे तो व्यक्ती किंवा तो जो क्वेश्चनचा आन्सर आहे, आन्सर जे आहे ते तिथून वगळण्याची शक्यता आहे. तो आन्सर तिथे लक्षात घेतला जाणार नाही. 10 पैकी 9 क्वेश्चनचे जर आन्सर दिले, तर ह्यातला एक क्वेश्चन जो आहे तो तसा सुटणार आहे. मग इथे कुठली समस्या निर्माण झाली की द प्रॉब्लेम ऑफ इमोशन म्हणजे ओमिशन, वगळण्याची समस्या इथे आपल्याला दिसून येते. याचं करेक्ट आन्सर सी आहे, द प्रॉब्लेम ऑफ ओमिशन. Problem arise because survey can be used to provide information on the local issue as well. प्रॉब्लेम पण येत असतो, पण कधी जेव्हा आपण सर्वे रिसर्च काय करतो, लोकल इश्यू वरती माहिती गोळा करत असतो. द रिझल्ट कॅनॉट बी जनरलाइज बियॉन्ड द ग्रुप ऑफ पीपल हु आन्सर द सर्वे. पण हा सर्वेचा काय प्रॉब्लेम आहे की सर्वे जो आहे एका ठराविक ग्रुपसाठी आहे किंवा एका ठराविक व्यक्तीसाठी आहे. जर आपण असं म्हटलं की पुण्यातल्या या एरियाचा, तर समजा पुणे कॅम्प एरियामध्ये स्टडी करणारे किती लोक आहेत यांचा जर अभ्यास केला आपण, समजा आपण 50% असा जर रिझल्ट घेतला, त्यांचा सर्वे जर आपण 50% लोकांचा घेतला कॅम्प मधल्या लोकांचा, पण तोच रिझल्ट आपल्याला हडपसर मधल्या लोकांचा मिळणार आहे का? नाही. किंवा तो जो निष्कर्ष निघालेला आहे तो येथल्या लोकांसाठी लागू होणार आहे का? नाही. मग तोच सर्वे रिझल्टचा किंवा सर्वे रिसर्चचा प्रॉब्लेम आहे की येथे सेम रिझल्ट आपल्याला दिसू शकणार नाही. हा दुसरा प्रॉब्लेम आहे, पण ओमिशनचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. Unfortunately, a major problem in survey research is that respondents are almost always self-selected. हां, आणि याच्यामध्ये पण काय अजून एक प्रॉब्लेम काय आहे की रिस्पॉन्डन्स जे आहे सर्वेमध्ये जे आपण रिस्पॉन्डन्स निवडतो, सॅम्पल्स निवडतो, ते कसे असतात सेल्फ सिलेक्टेड. आपण स्वतः ते निवडत असतो. म्हणजे दिसणाऱ्या व्यक्तीला किंवा हे लोक जे आहेत इथे राहणाऱ्या लोकांपैकी सगळ्यांनाच हे आपण क्वेश्चनर देऊ शकतो किंवा देतो. आपण असे निवडत नाही की शिक्षित कुठले किंवा आपल्याला अभ्यास करणारे कुठल्या व्यक्ती आवश्यक आहेत ते निवडून आपण देत नाही. पण इथल्या एरियामध्ये राहणाऱ्या सगळ्याच व्यक्तींना आपण ते रिस्पॉन्स करण्यासाठी क्वेश्चनर देत असतो किंवा सर्वेसाठी घेत असतो. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला सर्वे रिसर्च मध्ये फेस करावे लागतात. आपण 4th नंबरचा क्वेश्चन बघतोय. विच ऑफ दिस इज नॉट अ मेथड ऑफ डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शनच्या दोन पद्धती आहेत, एक प्रायमरी आणि सेकंडरी. हे दोन्ही माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मग वेगळे आहे, प्रायमरी मध्ये कुठले सेकंडरी मध्ये कुठले हे आपण लास्ट लेक्चर मध्ये किंवा त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तर प्रश्न असा आहे यापैकी कोणती डेटा गोळा करण्याची पद्धत नाही. आता याचं करेक्ट आन्सर आपल्याला सहज मिळालं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे कुठलं प्रायमरी आणि कुठलं सेकंडरी आहे. तर क्वेश्चन ऑप्शन्स आहेत, क्वेश्चन आहेत, इंटरव्ह्यू, एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन. तर ऑब्विसली हे जे ऑप्शन मध्ये दिलेले कुठल्या प्रकारचे डेटा कलेक्शन मेथड आहेत, तर ते आहेत प्रायमरी. आपण आधी बघितलेलं त्याच्यावरून सांगू शकतो की हे जे सगळे आहेत ते प्रायमरी आहे. पण ऑप्शन्स पैकी एक जो चुकीचा आन्सर आहे तो कुठलाच डेटा कलेक्शनचे मेथड नाहीये, नॉट. क्वेश्चन मध्ये दिलेलं की नॉट. मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? सी. कारण क्वेश्चन आहेत इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन. स्वतः व्यक्ती तिथे प्रेझेंट असतो आणि स्वतः त्याची माहिती कलेक्ट करत असतो, म्हणजे तो प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड आहे. पण एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये नाहीये, म्हणून इथे करेक्ट आन्सर जे आलेले आहेत ते आहे सी, प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट. तिथे समोर फिगर मध्ये आपल्याला दिसतंय की हे मेथड्स आहेत, हे आहेत प्रायमरी आणि हे आहेत सेकंडरी. कारण इथे दिलेलं आहे त्यांनी प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड, सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड. प्रायमरी मध्ये स्टॅटिस्टिकल मेथड, सर्वे, पोल्स, इंटरव्ह्यू, डेल्फी टेक्निक, फोकस ग्रुप हे सगळे प्रायमरी डेटाचे आहेत. आणि सेकंडरी डेटामध्ये काय फायनान्शियल रिपोर्ट, सेल्स रिपोर्ट, गव्हर्नमेंट रिपोर्ट, मिशन, विजन स्टेटमेंट आणि दुसरं इंटरनेट. हे का सेकंडरी म्हटले जातात? कारण हे ऑलरेडी कोणीतरी माहिती सर्च करून ठेवलेले आहे. हे आपण यूज करणार आहेत सेकंड टाइम, म्हणून हे सेकंडरी डेटा कलेक्शन मेथड्स आहेत किंवा सोर्स आहेत. आणि हे प्रायमरी आहेत कारण तिथे आपण स्वतः माहिती गोळा करणार फ्रेशपणे, म्हणून ह्याला आपण प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 5th नंबरचा. सेकंडरी एक्झिस्टिंग डाटा. सेकंडरीला इथे आपल्याला अजून एक या क्वेश्चन मध्ये अजून एक वर्ड कळाला. सेकंडरी डेटाला आपण एक्झिस्टिंग डेटा असं देखील म्हणू शकतो. एक्झिस्टिंग का म्हणतो? सेकंडरी डेटा म्हणजे ऑलरेडी कोणीतरी सर्च करून ठेवलेला डेटा आहे, म्हणून त्याला आपण एक्झिस्टिंग डेटा असं देखील म्हणू शकतो. सेकंडरी डेटा मे इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. दुय्यम विद्यमान डेटामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश असू शकतो?
ऑप्शन्स आहेत ऑफिशियल डॉक्युमेंट्स अधिकृत कागदपत्रे, पर्सनल डॉक्युमेंट्स वैयक्तिक कागदपत्रे, आर्चिव्ह्ड रिसर्च डेटा संग्रहित संशोधन डेटा, ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व. तर आता आपण लास्ट क्वेश्चन मध्ये पण बघितलं की सेकंडरी डेटा म्हणजे काय, जो ऑलरेडी कोणीतरी सर्च करून ठेवलेला आहे आणि ती आपण आपल्या रिसर्चसाठी यूज करू शकतो किंवा स्टडीसाठी यूज करू शकतो अशी गोष्ट. मग ऑफिशियल डॉक्युमेंट्स आपण वापरतो, पर्सनल डॉक्युमेंट्स देखील वापरू शकतो जर ते ऑलरेडी रेडी असतील तर. त्याच्यानंतर संग्रहित केलेला डेटा संशोधन डेटा जो आहे तो सुद्धा आपण आपल्याला अभ्यासासाठी वापरू शकतो. तर हे तिन्ही गोष्टी आपण इथे वापरू शकतो, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व. डी करेक्ट ऑप्शन आहे इथं. वरील सर्व जे पॉइंट्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपण सेकंडरी डेटा म्हणून यूज करू शकतो किंवा त्यांचा समावेश सेकंडरी डेटामध्ये केला जातो. सेकंडरी डेटा refers to data that is collected by the someone other than the primary user. तर हे मी परत एकदा घेते म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं की सेकंडरी डेटा म्हणजे काय. Common source of secondary data for social science includes census information collected by the government departments. जसं की आपण बघितलं गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स जे आहेत ते सुद्धा सेकंडरी मध्ये येतं का, तर कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. ऑर्गनायझेशन रेकॉर्ड्स अँड डेटा दॅट वॉज ओरिजिनली कलेक्टेड फॉर अदर रिसर्च पर्पज. म्हणजे हे काहीतरी वेगळा पर्पज होता त्यांचा रिसर्चसाठी, पण ही इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण नेक्स्ट रिसर्च मध्ये रिसर्चर वापरू शकतो, म्हणून याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. तर मेन उद्देश किंवा मेन पॉइंट जो आहे सेकंडरी डेटा तो आहे की ऑलरेडी कोणीतरी सर्च करून ठेवलेला प्रायमरी डेटा याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणू शकतो. मराठीमध्ये त्याला प्राथमिक डेटा आणि दुय्यम डेटा असं देखील आपण म्हणू शकतो. 6 नंबरचा क्वेश्चन बघतोय. An item that directs participants to different follow-up question depending on their response is called. एखादी वस्तू जी सहभागींना त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून विविध फॉलोअप प्रश्नाकडे निर्देशित करते त्याला डॅश डॅश म्हणतात. तर इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, असा क्वेश्चन विचारला आपण की तुम्हाला हे पुस्तक आवडतं का, एक प्रश्न झाला. त्याने जर उत्तर दिलं हो तर का, हा पुढचा प्रश्न आपण त्याच्यावर विचारतो. म्हणजे जे आयटम्स आहेत किंवा क्वेश्चन्स जे आहेत ते फॉलोअप क्वेश्चन डिपेंडिंग असतात, त्याच्यावरती काय आन्सर येतं फीडबॅक येतो त्याच्यावरती मग आपण दुसरा क्वेश्चन विचारतो. तर या प्रकारच्या प्रश्नाला काय म्हणतात असं दिलेलं आहे. ऑप्शन्स आहेत रिस्पॉन्स सेट प्रतिसाद संच, प्रतिसाद देतो म्हणून तो प्रश्न संच नाही, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की तो त्याच्यावर दुसरा क्वेश्चन अवलंबून असतो त्याला काय म्हणतात, कुठला क्वेश्चन म्हणतात. नेक्स्ट ऑप्शन आहे प्रोब, प्रोब पण नाही. सी आहे सिमॅन्टिक डिफरन्शियल, अर्थपूर्ण विभेद. आणि डी ऑप्शन आहे कॉन्टिजेन्सी क्वेश्चन, आकस्मिकता क्वेश्चन. तर मग इथं करेक्ट आन्सर आपल्याला ऑप्शन वरूनच लक्षात येतोय, जे आहे करेक्ट आन्सर इथं आहे कॉन्टिजेन्सी आकस्मिक क्वेश्चन. याला आकस्मिक क्वेश्चन का म्हटलं असेल, कारण पुढचं रिझन आपल्याला जाणून घ्यायचंय किंवा त्याच्यावरची आणखी माहिती डीप मध्ये जर आपल्याला हवी असेल तर त्याच्यावरती डिपेंड, म्हणजे उत्तरावरती डिपेंड आपण नेक्स्ट क्वेश्चन करत असतो, म्हणून त्याला कॉन्टिजेन्सी क्वेश्चन आकस्मिकता प्रश्न असं म्हटलं जातं. Contingency question, a survey question intended for only some respondent determined by the responses to some other questions. म्हणजे काही वेळेस सर्वे करताना देखील आपल्याला क्वेश्चन मध्ये असे प्रश्न येतात की होय असेल तर का आणि नाही असेल तर ओके नेक्स्ट क्वेश्चन, असे रिस्पॉन्डवर अवलंबून हे क्वेश्चन्स असतात. फॉर एक्झाम्पल all respondents might be asked whether they belong to the Cosa Nostra and only those who said yes would be asked how often they go to company meeting and picnics. तर इथे त्यांनी विचारलेलं आहे की एक्झाम्पल असं दिले की ह्यापैकी किती लोक कोसा नोस्ट्राशी रिलेटेड आहेत आणि त्या जर असतील तर त्यापैकी किती लोक हे कंपनीच्या मीटिंगला किती वेळेस जातात आणि पिकनिकला किती वेळेस जातात. अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे एका फीडबॅकवर डिपेंड असतात, त्याला कॉन्टिजेन्सी म्हणजे इमर्जन्सी क्वेश्चन किंवा आकस्मिक प्रश्न असं देखील त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबरचा. ओपन एंडेड क्वेश्चन प्रोव्हाइड प्रायमरी डॅश डॅश डेटा. ओपन एंडेड प्रश्न प्रामुख्याने डॅश डॅश डेटा प्रदान करतात. कुठला डेटा प्रदान करतात, तर पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे ओपन एंडेड क्वेश्चन काय आणि क्लोज एंडेड क्वेश्चन काय. तर क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन, ज्याच्यामध्ये त्याला एंड आहे, काहीतरी म्हणजे एक आन्सर दिलं, एक शब्दात आन्सर दिलं तरी ते संपतं, त्याला क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणतात. आणि ते ओपन एंडेड क्वेश्चन बद्दल विचारलंय. ओपन एंडेड म्हणजे त्याला एंड नाहीये किंवा कितीही प्रश्नात कितीही शब्दात किंवा कितीही वाक्यात तुम्ही त्याचं आन्सर देऊ शकतात. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स प्रायमरी डेटामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा प्रदान करतात. तर डेटाचे पण प्रकार बघितलेले आपण, क्वांटिटेटिव्ह डेटा किंवा क्वालिटेटिव्ह डेटा. तर ह्यापैकी कुठला डेटा प्रदान करतात, म्हणजे
थोडक्यात आपल्याला कुठला आन्सर द्यायचा हे इथे लक्षात यायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत कन्फर्मेटरी डेटा, क्वालिटेटिव्ह डेटा, प्रेडिक्टिव्ह डेटा, नन ऑफ द अबोव्ह. वरीलपैकी काही नाही. त्याचं करेक्ट आन्सर सिम्पली आहे एकच ऑप्शन आपल्याला इथे दिसत जे आहे बी, क्वालिटेटिव्ह डेटा. कारण ओपन एंडेड क्वेश्चन मग बघितलं आपण काय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मोठी मोठी उत्तरं देखील देऊ शकता, त्याला एंड नाही असे. म्हणजेच त्याचं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तिथे येणार आणि म्हणजे तिथे डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली म्हणजे डेटा सुद्धा कसा असणार आहे तिथे क्वालिटेटिव्ह डेटा असणार आहे. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर बी आलेले आहे. क्वालिटेटिव्ह डेटा गुणात्मक डेटा इथे आपल्याला प्रदान होणार आहे किंवा प्राप्त होणार आहे. क्वालिटेटिव्ह डेटा इज डिफाइन्ड ॲज द डेटा दॅट एक्सप्रोक्सिमेट अँड कॅरेक्टराइज. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतात. क्वालिटेटिव्ह डेटा कॅन बी ऑब्झर्व्ड अँड रेकॉर्डेड. क्वालिटेटिव्ह डेटा जो आहे हा निरीक्षण करून केला जाऊ शकतो किंवा रेकॉर्ड सुद्धा केला जातो म्हणजे नोंद घेऊ शकतो. दिस डाटा टाइप इज नॉन न्यूमेरिकल इन नेचर. हे आपल्याला माहिती आहे की नॉन न्यूमेरिकल इन नेचर असतो हा क्वालिटेटिव्ह डेटा. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चन ओपन एंडेड क्वेश्चन विचारतो तेव्हा क्वालिटेटिव्ह नसणार आहे, डिस्क्रिप्शन असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो क्वालिटेटिव्ह डेटा असणार आहे. दिस टाइप ऑफ डेटा इज कलेक्टेड थ्रू मेथड्स ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे हे या प्रकारचा जे डेटा आहे तो आपण ऑब्झर्वेशन मेथड मधून घेऊ शकतो. म्हणजे एक कळालं आपल्याला की हा डेटा कशातून मिळतो आपल्याला ऑब्झर्वेशन. नेक्स्ट काय आहे वन टू वन इंटरव्ह्यूज. तर ह्याच्यातून देखील आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा मिळू शकतो. कसा 1 to 1 इंटरव्ह्यू. नेक्स्ट आहे कंडक्टिंग फोकस ग्रुप्स. म्हणजे फोकस ग्रुप मधून सुद्धा आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रकारचा डेटा मिळणार आहे. अँड सिमिलर मेथड्स. म्हणजे हे तीन जे आहेत यातून तर आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा मिळणारच आहे पण या प्रकारचे जे सिमिलर मेथड्स आपण वापरतो आपल्या क्वेश्चन आयर वगैरे पण त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असले पाहिजेत. यासारख्याला आपण काय म्हणू शकतो क्वालिटेटिव्ह डेटा किंवा यातून जे इन्फॉर्मेशन मिळतं नॉलेज मिळतं त्याला आपण क्वालिटेटिव्ह डेटा असं डिफाईन करतो किंवा बोलतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा जो आपण बघतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू कन्सर्निंग ऑब्झर्वेशन. निरीक्षणाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे. ऑप्शन्स आहेत इट टेक्स लेस टाइम दॅन सेल्फ रिपोर्ट अप्रोचेस. सेल्फ रिपोर्ट दृष्टिकोनापेक्षा कमी वेळ लागतो. इट कॉस्ट लेस मनी दॅन सेल्फ रिपोर्ट अप्रोचेस. सेल्फ रिपोर्ट दृष्टिकोनापेक्षा कमी खर्च किंवा पैसे कमी खर्च होतात. तर पहिलं ऑप्शन बघितलं तिथे कमी वेळ लागतो हे चुकीचं आहे. ऑब्झर्वेशन कितीही वेळ चालू शकतं म्हणून इथे हे सुद्धा आन्सर चुकीचं आहे. नेक्स्ट विचारलं की कमी पैसे खर्च होतात. ट्रॅव्हलिंग करून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जर ऑब्झर्वेशन करणार असेल तर तिथे पैसे कमी लागतील असं होणार नाही. म्हणून हे सुद्धा इथे आपलं आन्सर नाही होणार. आणि हे दोन कॅन्सल झाले म्हणजे ऑल ऑफ द अबोव्ह किंवा वरील सर्व सुद्धा होणार नाही म्हणजे हे सुद्धा कट. इट इज ऑफन नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्टली वाय द पीपल बिहेव ॲज दे डू. लोक त्यांच्यासारखे का वागतात हे निश्चित करणे अनेकदा शक्य नसते. ही गोष्ट जी आहे त्या ऑब्झर्वेशन बद्दल आपण खरी आहे असं आपण मानू दिलेल्या ऑप्शन्स पैकी. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे सी. इट इज ऑफन नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्टली वाय द पीपल बिहेव ॲज दे डू. हे ऑब्झर्व करणं किंवा हे जे सत्य आहे निरीक्षणाबाबतचं आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तिथे लागू होत नाही निरीक्षणासाठी. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे सी आलेलं आहे. ऑब्झर्वेशन इज अ ऍक्टिव्ह ॲक्विजिशन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम प्रायमरी सोर्स. तर ऑब्झर्वेशन आपण बघितले की प्रायमरी सोर्स आहे डेटा ऑफ कलेक्शनचा. इन सायन्स ऑब्झर्वेशन कॅन ऑल्सो इन्व्हॉल्व द परसेप्शन अँड रेकॉर्डिंग ऑफ डेटा बाय द यूज ऑफ सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. सायंटिफिक सायन्स मध्ये ऑब्झर्वेशन हे इन्क्लूड केलं जातं रेकॉर्डिंग डेटासाठी सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट थ्रू. द टर्म मे ऑल्सो रेफर्स टू एनी डेटा कलेक्टेड ड्युरिंग द सायंटिफिक ऍक्टिव्हिटी. तर डेटा कलेक्टेड हे सायंटिफिक ऍक्टिव्हिटी थ्रू देखील केलं जातं. पण हे ऑब्झर्वेशन जे आहे ते प्रायमरी सोर्स आहे आणि त्या एक महत्वाचा डेटा कलेक्शनचा टूल आहे असं आपण इथे म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 9th नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर मेथड ऑफ डेटा कलेक्शन. खालीलपैकी कोणती माहिती संकलनाची प्रमुख पद्धत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत क्वेश्चन आयर आहे एक डेटा कलेक्शनची मेथड. इंटरव्ह्यू मुलाखत देखील एक मेथड आहे डेटा कलेक्शनची. सेकंडरी डेटा हा देखील एक पद्धत आहे म्हणू शकतो आपण त्याच्यामधून घेत असतो माहिती म्हणजे ही पण आहे. डी आहे फोकस ग्रुप. मगाशी बघितलं आपण एका क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशन मध्ये की फोकस ग्रुप हा देखील एक प्रायमरी डेटा सोर्स आहे. मग हे चारही जर आपल्याला प्रमुख पद्धती आहेत तर यापैकी कोणता एक मेजर सोर्स नाही असं म्हटलं जातंय. पण हे सगळेच आहेत. मग खाली एक ई ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला जे आहे ऑल ऑफ द अबोव्ह आर मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. वरील सर्व डेटा संकलनाच्या पद्धती आहेत. मग इथे नॉट देण्याचं रिझन काय आहे आपल्याला कन्फ्यूज करणार.
नॉट दिलेला आहे म्हणजे नॉटच यायला पाहिजे असं नाहीये किंवा नसलेली पद्धतच त्याचं करेक्ट आन्सर असं नाहीये. एक ऑप्शन आपल्याला असं दिलेलं आहे जे या क्वेशनला मारतंय किंवा क्वेशनला दाबतंय. ते कुठला आन्सर आहे? इथे आहे ई ऑल ऑफ द अबोव्ह. ऑल मेथड्स आर डेटा कलेक्शन मेथड्स. वरील सर्व डेटा संकलनाच्या पद्धती आहेत, हे ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे यातलं करेक्ट आन्सर आपलं ई आलेलं आहे. In most cases, data collection is a primary and most important step for research. And irrespective of the field of research, the most critical objective of data collection is ensuring that information rich and reliable data is collected for statistical analysis, so data driven decisions can be made for research. तर काय आहे इथे आपल्याला इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे की डेटा कलेक्शनचं काय महत्व आहे. प्रायमरी गोष्टीमध्ये प्रायमरी सोर्स थ्रू आपण डेटा कलेक्शन करत असतो आपल्या रिसर्चसाठी. आणि हे कशासाठी करतो तर त्याच्यातून आपल्याला काही डिसिजन्स घ्यायचे असतात. चांगला रिलायबल डेटा, विश्वसनीय माहिती आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून या डेटा टूल्सचा वापर करून, कलेक्शन टूल्सचा वापर करून आपण डेटा कलेक्शन करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा. अ क्वेश्चन ड्युरिंग अन इंटरव्ह्यू सच ॲज व्हाय डू यू फील दॅट वे इज नोन ॲज. मुलाखती दरम्यान प्रश्न जसे तुम्हाला असे का वाटते म्हणून ओळखले जातात. काय? तर ऑप्शन्स आहेत प्रोब, फिल्टर क्वेश्चन्स, रिस्पॉन्स, पायलट. त्याचे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए प्रोब. प्रोब प्रकारचे प्रश्न याला म्हटले जातात. आता हे काय आहे, कन्सेप्ट काय आहे, प्रोब क्वेश्चन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता आपण बघतोय की प्रोबिंग क्वेश्चन म्हणजे काय. प्रोबिंग क्वेश्चन आर डिझाईन टू एनकरेज द डीप थॉट. इथेच आपल्याला समजलं की प्रोबिंग क्वेश्चन म्हणजे काय, की एखाद्या क्वेश्चनला किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला तर त्याचा विचार जो आहे त्याच्यावरचा डीप थॉट काय आहे त्याच्यासाठी म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी एन्करेज करण्यासाठी हे प्रोबिंग क्वेश्चन्स विचारले जातात ड्युरिंग इंटरव्ह्यू. अबाउट अ स्पेसिफिक टॉपिक, प्रोबिंग क्वेश्चन्स आस्क फॉर मोर डिटेल ऑन पर्टिक्युलर मॅटर. तेच म्हटलं की आपण एखादा जेव्हा क्वेश्चन विचारतो की उदाहरणार्थ असं आपण समजलं की या पार्टीविषयी, या पॉलिटिकल पार्टीविषयी तुम्हाला असे वाटते का? हो म्हटल्यानंतर असे का वाटते? हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. कारण आपल्याला त्याचे पूर्ण विचारसरणी जाणून घ्यायची. आपल्याला त्यांचा पुढचा थॉट काय आहे त्यासाठी तो समजण्यासाठी आपण त्यांना एन्करेज करतोय प्रोबिंग क्वेश्चन विचारून. तर अशा प्रकारला आपण काय म्हणतो? प्रोबिंग क्वेश्चन. तर अशा प्रकारचे आपले 10 क्वेश्चन्स, 10 कन्सेप्ट आजच्या युनिटवरच्या इथे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवरचे, याच विषयाचे MCQs आपण घेणार आहोत आणि त्यातल्या 10 पुढच्या कन्सेप्ट काय आहेत ते समजून घेणार आहोत. जे टॉपिक राहिलेले आहेत ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत या 2 युनिटवरचे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.